तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीच्या रणांगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात 21 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदाच्या 4 तर सदस्यपदाच्या 17 अशा एकूण 21 जणांनी माघार घेतली आहे। अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्व पक्षाचे पदाधिकारी अपेक्षा उमेदवारी भरलेल्या उमेदवारांना तर काही पक्षांमध्ये नाराज कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना तडजोड करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार केले। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीची युती झाल्याने नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उभाटाकडून अवचार पवन गजानन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर उमेदवारी न मिळाल्याने तांदळे विजय रामनाथ व माटे मंगेश रामेश्वर तर अपक्ष वानखडे अजय पिराजी असे 4 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले आहे। तर दुसरीकडे सदस्यपदासाठी नामांकन दाखल केलेल्या प्रभाग क्रमांक 2 मधून माटे मंगेश रामेश्वर व ब मधून वानखडे निकिता गोपाल, वानखडे अंकिता विशाल, सावतकर माधुरी गोपाल, खिरोडकर सविता रमेश, सोनटक्की प्रेरणा गणेश तसेच प्रभाग क्रमांक 3 ब मधून गोंड पवन प्रकाश, मोरे संदीप बंडूजी, प्रभाग क्रमांक 4 भटकर नागेश किसन, ताडे रमेश मारुती, प्रभाग क्रमांक 5 अ मधून कोथडकर गोपाल देवीदास, शेख सलीम शेख इस्माईल, प्रभाग क्रमांक 7 अ मधून इंगळे अनिल शंकर, ढोकणे अनिल श्रीकृष्ण, प्रभाग क्रमांक 8 अ मधून वाघ पूजा ईश्वर, प्रभाग क्रमांक 9 ब मधून सय्यद हुसेन सय्यद बशीर व तसेच प्रभाग क्रमांक 10 ब मधून खान समीना परवीन शाकीर खान यांनी आपले नामांकन मागे घेतल्याने जळगाव जामोद नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे। नगर परिषदेच्या 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव।